आज मी बनवणार आहे ॲक्रेलिक स्पेसरचा वापर करून 2 टायर केक. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण केक बनवण्यासाठी हे साहित्य वापरणार आहेत. केकची फिनिशिंगची स्पॅच्युला, 2 स्पून, केक कापण्यासाठी चाकू अशा पद्धतीने तुम्ही साहित्य घेऊ शकता. यानंतर क्रीम व्हीप करून मी अगोदरच ठेवली आहे. क्रीम व्हीप करताना काही ट्रिक्स आणि ट्रिक फॉलो करून ही व्हीप क्रीम एकदम परफेक्ट करून ठेवायची. यानंतर पायनॅपल केक बनवणार आहे म्हणून पायनॅपल इसेन्स आणि पायनॅपल क्रश मी घेतला आहे. मालाचं क्रश मी वापरणार आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता, पण मालाजने चव खूप छान येते. यानंतर शुगर सिरप देखील घ्यायचं. शुगर सिरपसाठी इसेन्स, साखर याचा वापर करून ते बनवायचं. तर केक मी बेक करून घेतलेला आहे. केक मी बेक केलेला आहे 7 इंचच्या टिनमध्ये. तर हा अशा पद्धतीने केक मी बेक केला आहे. याचा व्हिडिओ मी स्किप केला, तो काढला नाही. नंतर नेक्स्ट व्हिडिओ तो मी नक्की तुम्हाला दाखवेल. तर पाहू शकता केक आपला एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. 1 केजी केक बेक करण्यासाठी प्रीमिक्स आपण 300 ग्राम वापरायचं. तर आता मी हा केक कट करून घेत आहे. पूर्ण केकच्या लेयर काढायच्या. अनेक जण केकच्या लेयरसाठी दोऱ्याचा वापर करतात, पण मी दोऱ्याचा वापर नाही करत, कारण चाकूने देखील केक खूप छान पद्धतीने कट होतो. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व केक कट करून घेतला आहे. आपला एकदम छान लुसलुशीत लेयर तयार झालेल्या आहेत. किती छान आपला केक फुलला आहे. तुम्ही बघू शकता, खरंच खूप छान दिसत आहे. आता यानंतर शुगर सिरपचा वापर करून शुगर सिरप सर्व केकवरती स्प्रेड करायचा आणि वरती त्याला क्रीम लावून घ्यायची. क्रीममध्ये आपण पायनॅपल इसेन्स घालायचं, जेणेकरून क्रीमचा छान स्मेल येईल आणि टेस्टसुद्धा अप्रतिम लागेल. सर्व क्रीम एकदम वरती सर्व पसरवून घ्यायची आणि स्पॅच्युला एक साईडनेच आपल्याला फिरवायचा आहे, म्हणजे क्रम्स जे असतात केकचे ते क्रीममध्ये मिक्स नाही होणार. तर अशा पद्धतीने आपण क्रीम लावून घ्यायची. यावरती आपण क्रश टाकून घ्यायचं पायनॅपलचं आणि त्याला देखील वरती पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं. याच्याने टेस्ट खूपच छान लागते. आता वरती आणखीन एक लेयर ठेवायची आणि त्यालासुद्धा छानपैकी क्रीम आपण लावून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, जर केक बनवायचं तुम्हाला पायनॅपल फ्लेवरचा असेल तर तुम्हाला क्रश वापरावेच लागेल. आणि मालाचा क्रश हे मला तरी खूपच जास्त आवडतं आणि ते खूप चांगल्या कंपनीचं देखील आहे, ब्रँडेड आहे. आपल्याला जर कस्टमरला केक द्यायचाच असेल तर आपण चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरूनच त्यांना देऊया, असं मला तरी वाटतं. तर आणखीन एक लेयर मी त्याच्यावरती ठेवली आहे आणि त्यावरती क्रीम टाकून त्याला देखील मी पूर्ण कोटिंग करून घेत आहे. आयसिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला जो स्पॅच्युला असतो त्याला सतत असं उचलायचं नाही, कंटिन्यू त्याला एकाच दिशेने फिरवत राहायचं. वरती आणखीन मी मालाचा क्रश घातला आहे आणि त्याला पण मी असं स्प्रेड करते. आपण जितक्या जास्त लेयर करणार आहोत तेवढ्या जास्त लेयरमध्ये क्रश आपल्याला वापरायचंच आहे. लास्ट फायनल लेयर मी आता ही ठेवली आहे आणि त्याच्यावरती मी क्रश थोडंसं टाकून घेतलं आहे, कारण त्याची चव छान लागते. आणि वरती मी क्रीम टाकून त्याला देखील कोटिंग करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मी वरती जी क्रीम फिरवली त्याच स्पॅच्युलाने खाली देखील मी पूर्ण कोटिंग करून घेत आहे, जेणेकरून काय होतं की ते क्रम्ब मिक्स नाही होत. आता आपला आणखीन एक केक आहे. मी सांगितलं होतं ना 2 केक आपल्याला बनवायचे आहेत. 2 टायर केक आपल्याला बनवायचा आहे. तर आज मी बनवला आहे 1.5 केजीचा केक. खाली 1 केजी आणि मध्ये स्पेसर आणि वरती हाफ केजी असा आपल्याला केक ठेवायचा आहे. हा केक बनवला आहे ब्लॅक फॉरेस्ट, कारण कस्टमरची डिमांड होती की त्यांना 1 पायनॅपल फ्लेवर पाहिजे आणि 1 ब्लॅक फॉरेस्ट पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लॅक फॉरेस्टचा स्पॉन्ज बेक करून घ्यायचा आणि त्यावरती क्रीम असं व्हीप करून छानपैकी आयसिंग करून घ्यायचं. यासाठी मी चॉकलेट गनाशचा देखील वापर केला आहे. चॉकलेट गनाश कसं बनवायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, तो देखील तुम्ही नक्की बघू शकता. खूपच इझी पद्धतीने मी तो व्हिडिओ तुम्हाला सांगितला आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व आयसिंग करून घेतली आहे आणि वरती आता फायनल टच मी देत आहे. त्यासाठी मी व्हिप्ड क्रीममध्ये थोडंसं लाईट ग्रीन कलर मिक्स केला आणि त्याला हे अशा पद्धतीने डिझाईन करत आहे. साईडला मला थोडं ग्रीन कलर पाहिजे आहे, म्हणून मी याला असं करत आहे, जेणेकरून काय होणार, आपली क्रीमही वेस्ट नाही होणार आणि छान पद्धतीने कलर देखील येईल आणि आतमधल्या क्रीमला जास्त कलर लागणार नाही. आता वरती मी ब्ल्यू कलरने थोडे थोडे ड्रॉप्स टाकत आहे आणि स्पूनला असं कलर लावून वरती असं डिझाईन करून घेत आहे.
तुम्ही पाहू शकता किती छान आपली डिझाईन झाली आहे आणि खूपच सुंदर हा केक दिसत आहे. आता स्काय कलरची क्रीम आपल्याला घेऊन त्याला साईडला असं डिझाईन करायचं आहे. मला जी डिझाईन करायची आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते, त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर खाली मला साईडला थोडंसं डिझाईन करायचं आहे म्हणून मी अशा पद्धतीने डिझाईन करत आहे आणि याला एक कार्डने पूर्ण फिरवत आहे. जर तुमच्याकडे दुसरं काही अवेलेबल असेल, कार्ड तुम्ही ATMचं वापरू शकता किंवा स्क्रॅपर वापरू शकता, काहीही वापरू शकता. तर स्क्रॅपरने डिझाईन देखील मी करून घेतली आहे छान प्रकारे आणि खूपच सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे. आता हा केक आहे 1 kgचा, जो आपण पायनॅपल बनवला होता. त्याला देखील मी आयसिंग करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता त्यालाही मी आणखीन डिझाईन करत आहे. याला मी ग्रीन कलरने डिझाईन करत आहे. तर पाहू शकता याला देखील सेम पद्धत, सेम प्रोसेस वापरायची आहे. तशाच पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून मी साईडला क्रीम लावून कार्डने याला पूर्ण कोटिंग करून घेत आहे आणि याला आता फायनली स्क्रॅपरने डिझाईन करत आहे. तर पाहू शकता किती सुंदर आपली डिझाईन तयार झाली आहे आणि आता आपण साईडला याला छानपैकी गवत काढून घेणार आहोत. हा आहे जंगल केक, तर त्यासाठी आपण ही नोझलचा वापर केला आहे. सुंदर छान साईडला आपण गवत काढणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अलगद हळूवारपणे नोझल आपल्याला खाली ठेवून उचलायचे आहे. म्हणजे काय होतं, जी केकची क्रीम आहे ती आपली मिक्स नाही होणार आणि डिझाईन एकदम छान उठून दिसेल. जंगल केक बनवण्यासाठी आपण नेहमी ह्याच नोझलचा वापर करायचा हे लक्षात ठेवा, कारण जंगलामध्ये झाडं असतात, गवत असतं, त्यासाठी ही नोझलचा वापर करतात. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व डिझाईन फिनिश करून घेतली आहे. खूप छान सुंदर गवत आपलं केकवरती झालं आहे आणि हा हाफ kgचा ब्लॅक फॉरेस्ट केक, त्याला देखील मी असं सुंदर डिझाईन करत आहे. वरती मी खाली पाणी येते असं दाखवलं आहे आणि त्याच्या साईडला आता मी छानपैकी गवताची डिझाईन बनवत आहे. तर खरंच खूप छान दिसत आहे केक. आता मी दुसरी नोझल घेतली आहे आणि त्याने आपण निवडुंगचं जे पान असतं त्या पद्धतीने आपण डिझाईन बनवणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण डिझाईन बनवायची. निवडुंगचे छोटे छोटे पानं आपल्याला काढून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये मी थोडंसं लाईट ब्राऊन कलर मिक्स केला होता, जेणेकरून छान ही वेगळ्या पद्धतीची हटके डिझाईन दिसून येईल. सर्व साईडला मी निवडुंगचे पानाची डिझाईन करून घेत आहे आणि खूप अलगदपणे याला करायचं आहे, जेणेकरून वरची क्रीम याला लागणार नाही. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला स्पेसर केक रेडी झालेला आहे. हा केक माझ्याच मैत्रिणीच्या मुलाच्या बड्डेचा होता, त्यामुळे मला देखील इन्व्हिटेशन होतं आणि मी स्वतः जाऊन केक तिथे सेट केला. खाली 1 kgचा केक ठेवून आतमध्ये स्पेसर बॉक्स ठेवला आणि त्याच्यावरती हाफ kgचा केक ठेवला आणि वरती केकचे जे काही स्टिकर होते डोरेमॉनचे, डायनासोरचे, ते मी लावून घेतले. तर अशा पद्धतीने आपला फायनल केक रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.